शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेनंतर महाविकास आघाडी अजूनच आक्रमक बनली आहे। मुंबईमध्ये येत्या रविवारी म्हणजेच 1 तारखेला सरकार विरोधात जोडे मारो मोर्चाची घोषणाच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे। पाहूया। येत्या रविवारी म्हणजे 1 तारखेला निर्ढावलेल्या सरकारचा निषेध करण्यासाठी सरकारला जोडे मारो हा कार्यक्रम आम्ही तिकडे करणार आहोत। मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन करणार आहे। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांची मातोश्रीवर बैठक झाली आणि त्यानंतर रविवारी 1 सप्टेंबरला मुंबईमध्ये हुतात्मा स्मारकापासून ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत मोर्चाची घोषणा करण्यात आली। येत्या रविवारी म्हणजे 1 तारखेला दुपारी 11च्या सुमारास हुतात्मा स्मारकाला वंदन करून तिथून आम्ही सगळेजण गेटवे ऑफ इंडियाला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आहे, आता तो पुतळा उभारून सुद्धा किती वर्षे झाली तरी सुद्धा तो पुतळा मजबूतीने उभा आहे। या पुतळ्याच्या समोर आम्ही सगळे जमणार आहोत आणि ह्या निर्ढावलेल्या सरकारचा निषेध करण्यासाठी सरकारला जोडे मारो हा कार्यक्रम आम्ही तिकडे करणार आहोत। रिकामटेकडे लोक आहेत, काय करणार, मोर्चा काढायला काय लागतं। अरे इथले आता हे ओले झाले झेंडे त्यांचे सुकवतील आणि पुढच्या ह्याला तेच घेणार। अरे कसले तो उद्धव ठाकरे 2.5 वर्षात काय केलं। केवळ याचं राजकारण करायचं हे जे काही विरोधकांनी सुरू केलेलं आहे, प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधून काढायचं, प्रत्येक गोष्टीला इलेक्शनच्या चष्म्यातनं पाहायचं, निवडणुकांच्या चष्म्यातनं पाहायचं, हे अत्यंत चुकीचं आहे। अशा प्रकारचं खालचं राजकारण त्यांनी करू नये। मी एवढंच सांगतो, राज्य सरकार, नेव्ही असेल, सगळ्यांनी एकत्रित येऊन ज्या काही चुका घडलेल्या आहेत त्या चुका त्या ठिकाणी पुन्हा घडणार नाहीत। ज्यांनी चुका केल्या त्यांना शासन होईल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्यावरून देखील महाविकास आघाडी राजकारण करत असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। तर शिवरायांच्या पुतळ्यात देखील कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला, आता पुन्हा टेंडर काढून घोटाळा करतील अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। त्या पुतळ्याबद्दल सुद्धा आता सगळ्या गोष्टी उघड होत आहेत। मुळामध्ये तो शिल्पकार कोण होता, ती कंपनी कुठली होती, त्याच्यामध्ये ठाणे कनेक्शन कसं होतं आणि अशी जी काय माहिती येते या स्मारकाच्या कामात सुद्धा कोट्यावधीचा भ्रष्टाचार झालाय। आता हे जे म्हणतायत की वाईट घडल्यानंतर काहीतरी चांगलं घडणार, म्हणजेच काय की परत एकदा पुतळा उभारण्याचा घाट घालणार, त्यातून पुन्हा टेंडर काढणार, त्या टेंडरमध्ये सुद्धा घोटाळा करणार आणि जिथे तिथे हे खात आहेत। म्हणूनच म्हटलं की यांच्या कारभाराची आता किळस यायला लागलेली आहे। हा किळसवाणा कारभार आहे। मुंबई महानगरपालिकेचे हे टेंडरबाज जे आहेत ना, यांना टेंडर शिवाय दुसरं काही दिसत नाही। महाराजांचा पुतळा पडला याचं दुःख असण्यापेक्षा त्याचं डबल टेंडर होईल आणि त्यात कुणाला मिळेल यांच्याकडेच लक्ष आहे। म्हणून हे बेछूट जे आरोप करतात ना, यांना वाटतं की हे सगळं गोष्ट भ्रष्टाचाराशी निगडीत आहे। तर शरद पवारांनी भ्रष्टाचारावरून घेरताना जी टीका केली त्यावरून फडणवीसांनीच पवारांना घेरलं। कुठं भ्रष्टाचाराची भूमिका घेऊ नये याचंच सरकारला तारतम्य नसल्याचं शरद पवार म्हणाले। भ्रष्टाचार किती चोखाला होते आहे, कुठं भ्रष्टाचाराची भूमिका घेऊ नये याचं तारतम्य सुद्धा या सरकारमध्ये नाही। एखाद्या ठिकाणी भ्रष्टाचाराचं तारतम्य दुसरीकडे नाही असं कसं म्हणता येईल? भ्रष्टाचार कुठेच नको, भ्रष्टाचाराला आपला विरोधच असला पाहिजे, पवारसाहेबांचा विरोध असला पाहिजे। ते अशा प्रकारे वक्तव्य देत असतील तर मला आश्चर्य वाटतं की ते भ्रष्टाचाराला समर्थन देतात का? मग पवारसाहेबांसारख्या मोठ्या नेत्याला अशा प्रकारचं वक्तव्य करणं शोभत नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिवरायांचा पुतळा कोसळला त्यावरून माफी मागितली आहे। तसंच दोषी अधिकारी आणि कंत्राटदारावर देखील कडक कारवाईचं आश्वासन दिलंय। हे घाबरलेलं सरकार आहे, कोर्टात जातं, यांना वाटतं की आमच्या विरोधात कोणी जाऊ नये, लोकांमध्ये उठाव होऊ नये। उठाव झालेल्या लोकांच्या मनात त्या दिवशी आम्ही कोर्टाने आदेश दिले तरी लोक स्वयंपूर्तीनं रस्त्यावर आलेत, लहान लहान मुली रस्त्यावर आल्यात। पण आम्ही आता बंद पाडणार नाही, पण याचा जे निषेधाचा जो प्रक्रिया आहे, जे उद्धवजींनी सांगितले जोडे मारो आंदोलन करू, ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1च्या नंतर चालू राहणार आहे। ते 1 तारखेला संपणार नाही आहे, ते कंटिन्यू महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यामध्ये चालू राहणार आहे। ते कुणी केलं, काय केलं त्याचा सगळा तपास लागला पाहिजे। त्याच्या संदर्भामध्ये मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय, मी याबद्दल महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची माफी मागतो।
की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे आणि त्या दैवताचा पुतळा त्या पद्धतीनं असा वर्षाच्या आत त्या पद्धतीनं ते नादुरुस्त होणं किंवा पडणं हे सगळ्यांना धक्का देणारी बाब आहे. यामध्ये जे कोणी दोषी असेल ते कुणी असू द्यात, वरिष्ठ अधिकारी असू द्यात, खालचे असू द्यात, कॉन्ट्रॅक्टर असू द्यात, तो कॉन्ट्रॅक्टरला तर काळ्या यादीमध्ये टाकला पाहिजे. 4 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. मात्र 9 महिन्यातच महाराजांचा पुतळा कोसळला. शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट केतन पाटीलवर देखील गुन्हा दाखल झालाय. पण ते दोघेही आता फरार आहेत. त्यावरून बच्चू कडूंनी पुतळ्याचं अनावरण करणाऱ्यांनीच उठाभाषा काढाव्यात अशी टीका केली आहे. ज्यांनी पुतळ्याचं उद्घाटन भूमिपूजन केलं त्यांनी उठबशा काढल्या पाहिजे. मोदीजीनं पहिले एक उठबशी तिथं जाऊन काढावं, शिंदे साहेबांना काढावं, तिथून ते फडणवीस साहेबांना 2 काढावं, त्यांनी 1 काढू नये. कारण त्यांचं भाजपमध्येच केंद्रातही भाजप आहे आणि खाली भाजप आहे. तर यांनी उठबशा काढायला काय हरकत आहे? आणि त्यांनी काढल्यानंतर आम्ही काढू नंतर. मग बदलापूर अत्याचाराच्या घटनेवरून महाविकास आघाडीनं 24 तारखेला बंदची घोषणा केली. मात्र हायकोर्टाच्या आदेशानंतर बंद मागे घेण्यात आला. त्याऐवजी महाविकास आघाडीनं निषेध आंदोलन केलं. आता पुन्हा शिवरायांच्या पुतळ्यावरून सरकारला जाब विचारण्यासाठी महाविकास आघाडीनं 1 तारखेला जोडे मारो आंदोलन हाती घेतलंय. गिरीश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.